नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्व माझ्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। कारण आज रजाकारांच्या जाचक शासनातून आज आपण मराठवाड्यात म्हणजे भारतात विलीन झालो आणि आजपासून आपला खरा स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो। परंतु आपण एक संघ राज्य असल्यामुळे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय फेस्टिवल मनवतो आणि हा स्वतंत्रता दिवस फक्त मराठवाड्यापुरता आपण आपल्या पद्धतीने साजरा करतो। आणि या मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामासाठी हैदराबादच्या मुक्तीच्या लढ्यामध्ये ज्या क्रांतिकारकांनी ज्या सत्याग्रह्यांनी आपलं सर्वस्व अर्पण करून आम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचे शतशः ऋणी असण्याचं भान आज माझ्या मनात आहे। त्या अनुषंगानेच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात ज्या पद्धतीच्या आलूमार्ग बदल होतात त्या पद्धतीने माझ्याही जीवनाचा हा प्रवास आहे। कार्यालयीन कामामुळं 2 दिवस मला काही वेळ मिळाला नाही आणि काही कौटुंबिक अडचणी होत्या, त्याबद्दल पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की 2 दिवसापासून तुमच्यासमोर येऊन चर्चा करू शकलो नाही। परंतु आजचा जो विषय आहे तो विषयाच्या संदर्भातून जो 2 दिवसातून राहिलेले विषय होते ते विषय तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे। या पद्धतीने माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या म्हणजे बबन शिंदेच्या मुख्य बिल्डिंगला सील करण्यात आलं आहे। आधीच त्या पद्धतीच्या कारवाया अनेक म्हणजे काही संस्थांकडून करण्यात आल्या होत्या। MPAD ॲक्टप्रमाणे त्यांचा प्रस्तावही पूर्णपणे तयार आहे आणि त्यांना 5 आठवड्याची म्हणजे 6 आठवड्याची मुदत हायकोर्टाने घालून दिली होती आणि त्या 6 आठवड्याची जी मुदत आता संपत आलेली आहे आणि त्यानुसार या MPAD ॲक्टप्रमाणे ज्या काही कारवाया होतील। पण काल पिरामल फायनान्स या कंपनीनं आपल्याकडल्या जो थकीत कर्जासाठी जो याच्या ताब्यात ही बिल्डिंग ताब्यात घेण्याचा जो काल CGM कोर्टाकडून आलेल्या आदेशानुसार त्यांनी त्याची कारवाई केली आणि शनिवारी ही कारवाई व्यवस्थितपणे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने झाली। परंतु अडचणीचा भाग असा होता की याच बिल्डिंगमध्ये असणारी SBI बँक आणि जिजाऊ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे खालचं ऑफिस आहे तर त्याच्यापैकी SBIला 3 महिन्याचा अवधी देण्यात आला आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने स्थलांतरित करा आणि ही बिल्डिंग पिरामल कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ताब्यात द्या। आणि खालचा जो विषय आहे जोपर्यंत MPAD ॲक्ट पूर्णपणे पूर्णत्वाला येत नाही तोपर्यंत त्या बिल्डिंगला त्या विषयाला हात घालता येणार नाही। परंतु टेम्पररी म्हणजे तात्पुरतं त्यांनी त्याच्यावर कुलूप लावलं आहे अशी करून एकूण त्यांनी वरच्या 2 मजल्याचं आणि हे खालची एक फक्त SBIचा जो भाग आहे तो त्यांना काल सील करता आला नाही। परंतु या पद्धतीच्या आता कारवाया ठेवीदारांसाठी सुखद आहे। या सगळ्या गोष्टी म्हणण्याच्या मागं एकच आहे की चोर कितीही शातीर असेल, चोर कितीही नैपुण्यपूर्ण भरलेला असेल ना तरी शेवटी कायद्यासमोर त्याला नांग्या टाकाव्याच लागतात। अशाच प्रकारच्या नांग्या आज बबन शिंदेच्या माध्यमातून माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटला टाकण्याची वेळ आलेली आहे। आता हळूहळू MPAD ॲक्टनुसार यांच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत यांचा जो काही भाग आहे तो भाग आता सील म्हणजे ताब्यात तर घेतलेला आहे, परंतु आता त्या प्रक्रिया सुरू होतील की RICच्या लिलावाच्या आणि या पद्धतीने आता ठेवीदारांचा पैसा जो इतक्या दिवसापासून अडकून आहे तो अडकलेला पैसा हळूहळू रिलीज होईल। पण या ठिकाणी हे षडयंत्रकारी शांत बसले नाहीत तर काही ठेवीदारांना त्यांनी उचकून हे प्रकरण आपल्या हातातून सुटकू नये आणि ह्या कोर्ट कमिशनरला ही ताबा मिळवताना थोडी अडचण निर्माण व्हावी किंवा ताबाच मिळू नये यासाठी प्रयत्न सुरूच होते। परंतु म्हणतात ना की शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि सत्याच्या विजयामध्ये तुम्ही असो किंवा मी असो कुणीच बाधा घालू शकत नाही। जी काही प्रक्रिया
ठरलेली आहे, ज्या काही पद्धती ठरलेल्या आहेत त्या पद्धतीने जर कारवाया केल्या तर त्या कारवायामध्ये आपल्याला निश्चितपणे यश मिळतं. आणि ठेवीदाराच्या वतीनं सगळ्यात मोठं यश हे जे काल जे आपल्या मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा की जे अप्रत्यक्ष सर्वेसर्वा आहेत, त्यांनी डायरेक्ट काही काम म्हणजे कोणत्या संचालक मंडळात नाही आहेत किंवा ते स्वतः चेअरमन नाही आहेत, पण सर्व जो हा डालो मासाहेब जिजाऊचा जो डोलार आहे याला फिरवण्यात बबन शिंदे ज्या पद्धतीने कार्यरत होते, त्या कार्यरत असलेल्या माणसाचा काल खऱ्या अर्थानं पहिला टप्पा, अधपतनाचा पहिला टप्पा कालपासून सुरू झाला. आणि आता हा टप्पा आता हळूहळू ज्या पद्धतीनं ठेवीदारांचा पैसा ह्यांनी ज्या पद्धतीनं डोकं लावून आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता, आता ती वाकायला सुरुवात झालेली. हळूहळू याच पद्धतीने सगळ्या मल्टीस्टेटचा आता कारवाया आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्या पद्धतीचा हा जो प्रवास आहे, म्हणजे जो अडकलेला गाडा आहे, फसलेला गाडा आहे, हा फसलेला गाडा फक्त बीड जिल्ह्यापुरता नाही आहे, तर ह्याचा संपूर्ण मराठवाड्यात परिणाम पडलेला आहे. कारण की ज्या काही परिणामानुसार 5, 10, 15 हजार कोटीचा हा घोटाळा म्हणला जातो ना, हा घोटाळा हा व्यापारपेठेला तर दणका देऊनच गेला आहे, पण त्याच्यासोबत परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती यामध्येही खूप मोठी फळी निर्माण करून गेला आहे. आज समाजामध्ये कुणी कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे. आर्थिक विषयात कुणी एकमेकाला उसनवारीसुद्धा नाही, तर काही खरेदी करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी असतील तर थोडीशी चाचपणी केल्याशिवाय कुणावर सहजपणे विश्वास ठेवत नाही आहे. तर राजकीय परिस्थितीमध्ये तर एवढं मोठं कारस्थान ठरलं आहे की आता या परिस्थितीमध्ये राजकीय लोकांनी ज्या पद्धतीने आपले वर हात केले त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभेत घडतील की काय, असाच मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. बघूया नेमकं या मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या माध्यमातून आणि बाकीच्या मल्टीस्टेटच्या ज्या पद्धतीनं ज्या कारवाया आता शासनाकडून किंवा MPID ॲक्टनुसार जो प्रस्तावाच्या माध्यमातून होणार आहे त्याचा परिणाम सामाजिक परिस्थितीवर कशा पद्धतीने आणि ठेवीदारांच्या किती भवितव्यामध्ये किती वाढ करेल याचीच आता वाढ बघण्याची गरज आहे. पुन्हा एकदा क्षमा मागतो की मी तुमच्या समोर 2 दिवसपासून येऊ शकलेलो नाही, पण त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मनानं माफ करताल. नमस्कार.